पुण्यातील खराडी भागातील या तुळजाभवानी नगरमधल्या या इमारतीमध्ये गीते दाम्पत्य या खोलीमध्ये भाड्याने राहत होतं। वाडेकर यांची ही इमारत आहे आणि या इमारतीच्या तळमजल्यावरती असलेल्या या खोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्याचं वास्तव्य होतं। 6 वर्षांचा त्यांचा मुलगा देखील सोबत राहत होता। हा गीते पुण्यातील दिवाणी न्यायालयामध्ये स्टेनो म्हणून काम करत होता, तर त्याची पत्नी ज्योती घरकाम करत होती आणि शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती। मात्र त्यांच्यामध्ये काही वाद सुरू आहेत याची कुणकुण इतर या ठिकाणी राहणाऱ्या शेजाऱ्यांना नव्हती। आपल्यासोबत या घराच्या मालकीन आहेत। कधीपासून इथे हे कुटुंब राहत होतं आणि यांच्यामध्ये असं काही सुरू आहे असं तुम्हाला काही कधी जाणवलं का? नाही, यांच्यामध्ये काही सुरू आहे असं कधीच जाणवलं नाही। आपलं सामान्य फॅमिली एक राहते त्याप्रमाणे राहत होते। त्यांची भांडणं वगैरे कधी दिसली नाही। कधीपासून राहत होते? एक 5-6 महिन्यापासून ते राहत होते। जास्त दिवसही नाही झालेले, 5-6 महिन्यापासून राहत होते। जी घटना घडली ती तुम्हाला कशी कळाली? आम्हाला ते ज्या वेळेस इथं पोलीस घेऊन आले त्याच्यानंतर समजलं की बाबा काय झाले। याच्या आधी आम्हाला काहीच माहिती नव्हतं। तर हा जो शिवदास गीते आहे यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी ज्योतीचा खून केला। कात्रीनी शिलाई मशीनसाठी जी कात्री वापरली जाते आणि त्यानंतर त्यांनी ते कृत्य केल्याचा एक व्हिडिओ तयार करून त्याच्या कार्यालयामध्ये त्याचे जे सहकारी आहेत आणि त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये पोस्ट केला आणि त्यानंतर तो स्वतः पोलिसांकडे गेला आणि त्यानंतर पोलीस इथे आले आणि नंतर तुम्हाला कळालं, कारण हे सगळं पहाटेच्या वेळी घडलं। हो, पण ते दरम्यान किती वाजता घडलं हे काय आम्ही नाही सांगू शकत। ज्यावेळेस पोलीस इथे आले त्यावेळेस सगळी घटना आम्हाला समजली। आधी काही दोघांमध्ये वाद होत आहेत, भांडण असं काहीच नव्हतं? नाही, काहीच नव्हतं। मूळचे ते बीडचे होते? हो, बीडचेच होते। तर बीडचं हे कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला होतं। नवरा बायको आणि फक्त 6 वर्षांचा मुलगा इतकंच मर्यादित तिघांचं कुटुंब आणि या कुटुंबातील पती पत्नीचे वाद तिसऱ्या कोणत्या व्यक्तीला माहीत असण्याचं कारण नव्हतं। मात्र हे वाद इतके टोकाला गेले होते की या वादांमधून चारित्र्याच्या संशयावरून या शिवदास गीतेनी पत्नीची निर्गुण हत्या केली। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।